सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत। आज आपण करणार आहोत मिश्र भाज्यांची कोफ्ता कढी। तर त्याच्यासाठी जे साहित्य घेतले, इथे मी 2 वाट्या दुधी किसून घेतलेला आहे, 1 वाटी इथे कोबी आहे, अर्धी वाटी गाजर आहे आणि त्याला बाइंडिंगला आपण इथे 1 वाटी मी बेसन घेतलं आहे, अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतली आहे, पाव वाटी इथे मी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही आणि त्याच्यामध्ये आपण जे मसाले घालणार आहोत, इथे मी 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा, 1 चमचा इथे मी मिरी पावडर आणि इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी जे लागणार आहे ते इथे मी 1.5 वाटी कांदा, 1 वाटी मी इथे टॅमॅटो प्युरी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मसाले आपण धना पावडर 1 चमचा घालणार आहोत, 1 चमचा तिखट घालणार आहोत, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि फोडणीसाठी हळद, जिरे आणि तमालपत्र। आज आता हे कोफ्ते आपण वाफून घेऊन करणार आहोत। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये हा मी दुधी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गाजर, कोबी, गाजर, त्याच्यानंतर हे चण्याचं पीठ, तांदळाची पिठी, रवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर ही कसुरी मेथी, नंतर मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि दही। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडी हळद, हिंग घालून घेणार आहोत। मग अशी मी सांगताना राहून गेले। आता हे चांगलं परत आपण मिक्स करून घेणार। दुधीला पाणी असतं, त्याच्यामुळे मी दुधी थोडा पिळून घेतला होता। त्याच्यात आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज भासलेली नाही आहे। एवढं हे जे मिश्रण आहे हे आपल्याला ठीक आहे। याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि ज्या ट्रेमध्ये आपण हे उकडायला ठेवणार आहोत त्या भांड्याला सुद्धा आपण तेल लावून घेऊया। आता हे छान मिश्रण आपलं ह्या ताटलीमध्ये आपण काढून घेऊया। आणि 15 मिनिटं आपण हे वाफून घेणार। मी ऑलरेडी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला आपल्या छान वाफ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण आता 15 मिनिटं उकडून घेणार। आपलं मिश्रण चांगलं उकडून होत आहे कोफ्ते, तोपर्यंत आपण एकीकडे ग्रेव्ही करून घेऊया। त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये हे तमालपत्र,
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जिरे टाकून घेऊया. आपले जिरे जरा तडतडले की त्याच्यामध्ये ही हळद टाकून घेऊया. त्याच्यानंतर ही आलं लसूण पेस्ट, कांदा, आणि आता हा कांदा आपण चांगला गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेणार. कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर झालाय. त्याच्यामध्ये आता ही आपण टॅमॅटो प्युरी घालून घेऊया. तिखट, धना पावडर आणि या ग्रेव्हीपुरतं लागेल तेवढंच आपण याच्यात मीठ घालून घेणार. आता हा टॅमॅटो आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे. टॅमॅटो कच्चा असल्यामुळे त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. आपल्या ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला जशी ग्रेव्ही घट्ट पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं. पण आपल्याला याच्यामध्ये कोफ्ते घालायचे असतात, त्यामुळे ही ग्रेव्ही आपण थोडीशी पातळच ठेवणार आहोत. आता या ग्रेव्हीला छान आपण उकळी येऊ देऊया. आपली ग्रेव्ही ही छान झालेली आहे. आता या ग्रेव्हीला आपण खाली काढून ठेवूया. पंधरा मिनिटं झालेली आहेत. आपण झाकून उघडून पाहूया. आपलं छान हे शिजलेलं आहे. याला आता आपण थंड करायला ठेवून देणार आहोत. हे छान आपलं गार झाल्याशिवाय आपल्याला याच्या वड्या कापता येणार नाही आहेत. तर हे थोडं गार झाल्यानंतर आपण याला एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि मग नंतर आपण त्याच्या वड्या कापूया. आपलं हे थंड झाले. तर याच्या आपण वड्या कापून घेणार आहोत. आणि या वड्या आपण आता शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही त्यात डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा अशाच या वड्या म्हणजे हे कोफ्ते आपण वापरले तरीसुद्धा चालणार आहेत. तर आपण आता याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेऊ. मुलांना या अशाच वड्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. छान अशा या पौष्टिक आहेत. चहाबरोबर खायला सुद्धा या वड्या उत्तम. शॅलो फ्राय करून घ्यायच्या का तशाच वापरायच्या किंवा डीप फ्राय हे तुम्ही ठरवू शकता. आपल्याला जसं आवडेल तसं आपण करू शकतो. पण थोडं डीप फ्राय करून घेतलं तर त्या अजून छान लागतात. हे आता मी शॅलो फ्राय करून घेतली आहे. आपले हे कोफ्ते छान आता आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. यांना आता आपण काढून घेऊयात.
आणि आता बाकीचे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आपली ग्रेव्ही आपण आता या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि सर्व करताना आपले हे कोफ्ते त्याच्यावर ही अशी ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि या टिफिनसाठी मुलांना द्यायला अशा किंवा चहाबरोबर खायला आपल्याला या अशा नुसते कोफ्तेसुद्धा छान लागतात. तुम्ही पण नक्की करून बघा. यावेळेस आपण कोफ्ते तळून न घेता किंवा बॉल्स न करता त्याचं वाफून केलेले आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.